मागील 2 वर्षांमध्ये नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची भर पडली। अधिकाऱ्यांसाठी तसंच गस्ती आणि कैदी वाहतुकीसाठी नवनवीन वाहनं पुरवण्यात आली आहेत। सध्याच्या घडीला दवाखान्याची पायरी जरी चढली तरी किमान 500 रुपयांचा फटका बसतो। अशा वेळेस मोफत उपचार हे रुग्णांसाठी जणू वरदान ठरतात। विशेष म्हणजे रुग्णालयाची वेळ ही रात्री 10 वाजेपर्यंत असेल तर सर्वसामान्यांना याचा फायदा होईल। न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवून यंदाही दहीहंड्यांच्या थरांवरती लहान मुलांचा समावेश करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळालं। राजकीय नेत्यांकडून या लहान मुलांच्या पाठीवर शाबासकी देऊन त्यांना बक्षिसांचं वाटप केलं जात होतं। मुंबईतील 2.5 लाखांपैकी फक्त 32,000 फेरीवाल्यांचं सर्वेक्षण झालं। असं असतानाही नगर पथविक्रेता समिती नेमण्यासाठी निवडणूक होत आहे। दिल्लीतील पालिका बाजाराच्या धर्तीवरती मुंबईमध्ये 2 ठिकाणी भूमिगत बाजार सुरू करण्याची सूचना करूनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहीहंडीला राजकीय नेत्यांसह त्यांच्याशी संबंधित बिल्डरचे मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळालं। मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान अंदाजे 150 कोटी रुपयांची उलाढाल झाली। राज्य नव्या पेन्शन योजनेसह ही योजनाही लागू करू शकतात, परंतु यामुळे राज्यांच्या तिजोरीवरती कमालीचा अतिरिक्त ताण पडणार आहे। मुंबई महानगरपालिकेतील जुन्या वाहनांच्या विल्हेवाटाचा प्रश्न सुटण्याची चिन्ह समोर आली आहेत। जुन्या वाहनांची शाश्वत पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आणि त्यातील सुट्ट्या भागांचा पुनर्वापर करण्यासाठी मुंबईत कारखाना उभारण्याचा विचार आहे। गावाकडच्या प्रवाशांनी गेल्या वर्षभरापासून लाल परीला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं। एसटी महामंडळानं महिलांना तिकीट दरामध्ये 50% सवलत दिल्यामुळे लाल परीला अच्छे दिन आले। अॅल्युमिनियम फॉईल आणि रॅपिंग पेपरच्या विक्रीत ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालय लवकरच बदल करणार आहे। त्यानुसार कंपन्यांना फॉईलच्या पाकिटावरती लांबीसह जाडी किती आहे हे नमूद करावं लागणार आहे। जे रुग्णालयातील मेडिसिन विभागाच्या ओपीडीमधील भिंतींना इस्रायली कंपनीतर्फे जंतुनाशक रंग देण्यात येणार असून त्यामुळे भिंतीवरील जीवाणू विषाणू यांचा नायनाट होणार आहे। पुणे मार्गावरती सध्या ई बस धावताना दिसते। लवकरच जालना बीडसह इतर मार्गांवरही ई बस धावताना दिसतील। एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगरला 214 ई बस मिळणार असून यात पहिल्या टप्प्यामध्ये ऑक्टोबरमध्ये 74 ई बस दाखल होतील। बायोगॅस बांधण्यासाठी सरकारकडून 22,000 रुपयांचं अनुदान दिलं जातं। ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या आर्थिक वर्षामध्ये 10 लाभार्थ्यांना बायोगॅस मिळाला आहे। नोकरी करणाऱ्यांच्या तुलनेमध्ये बेरोजगारांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो। बेरोजगार पुढील 10 वर्षांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडू शकतात। घरातील रोजची कामं आणि मुलाबाळांचं शिक्षण आदी जबाबदाऱ्या सांभाळून नोकरी करणाऱ्या भारतातील महिलांची सतत ओढाताण सुरू असते। फार कमी महिलांना या दोन्हीमधून ताळमेळ साधून काम करणं शक्य होत असतं। मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कोट्यवधींच्या दहीहंडी फोडल्याचं स्पष्ट केलंय। संध्याकाळी 7 वाजल्यापासून ही कारवाई सुरू आहे। जीवन विद्या मिशनकडून 7 वर्षांपासून संस्कार शिक्षण अभियान राबवलं जात आहे। मुंबई ऊर्जा मार्ग प्रायव्हेट लिमिटेडकडून पडघा पनवेल पॉवर ट्रान्समिशन कॉरिडॉर प्रकल्प उभारला जातोय। गणपतीपुळेमधील भंडारपुळे इथं मासे पकडण्यासाठी गेलेला एक जण पाण्यामध्ये बुडाल्याची घटना घडली। या दुर्दैवानं त्याचा मृत्यू झालाय। जळगावातील भास्कर मार्केटमध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये एका तरुणानं गोळीबार केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली। या तरुणानं गोळीबार का केला हे याचा पोलीस सध्या तपास करतायत। सुमारे 165 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या जळगावमध्ये श्रावण महिन्यातील शेवटच्या मंगळवारी मरीमाता 12 गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। एसटी महामंडळानं छत्रपती संभाजीनगरमधील प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला। छत्रपती संभाजीनगरला एसटी महामंडळानं 214 ई बस धावणार आहेत। ई बस जालन्यासह बीडमध्ये धावताना दिसतील। बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये बांधकाम विभागाचा गलथान कारभार समोर आलाय। बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे रिंगणवाडी मोमिनाबादमध्ये चुकीच्या जागेवरती बंधारा बांधल्यामुळे रस्त्यावरती जो पूल आहे तो पाण्याखाली गेलाय।
पावसापासून बचाव करण्यासाठी एक दुचाकीस्वार झाडाखाली थांबला होता। यावेळेस अचानक हे झाड संबंधित तरुणाच्या अंगावर कोसळलं। ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाला सुखरूप बाहेर काढलं। पालघरच्या डहाणूतील सोगवे येथे तब्बल 18 फुटांपेक्षाही लांब अजगर आढळून आल्यानं परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरामध्ये मोठी घसरण होत असून बाजार समित्यांमध्ये 9,100 ते 10,500 रुपये प्रति क्विंटल एवढा प्रतिदर मिळतोय।